एक्झाम्पल 6 उदाहरण आहे. 1/3 x अधिक y बरोबर 10/3 आणि 2x अधिक 1/4 y बरोबर 11/4. या समीकरण 1 आणि 2 मध्ये बघा, समीकरण 1 मध्ये पाया समान आहे 3, बेस इज इक्वल अँड इन इक्वेशन 2 4 इज बेस अँड दॅट इज इक्वल. देअरफॉर वी मल्टिप्लाय इक्वेशन 1/3 अँड इक्वेशन 2/4. आपण समीकरण 1ला 3 ने गुणणार आहे आणि समीकरण 2ला 4 ने गुणणार आहे. तर आपल्याला मिळेल 3 ने गुणल्यानंतर बघा 3 1 3 3 1 3, 3ला 3 जाईल, x फक्त राहणार, 3 गुणिले y 3y होणार आणि इथं पण 3ला 3 जातील आणि राहील 10. म्हणजे समीकरण तिसरं आपल्याला मिळणार आहे x अधिक 3y बरोबर 10. आणि समीकरण 2ला आपण 4 ने गुणल्यानंतर आपल्याला मिळणार आहे 4 2 8, 8x अधिक y, 4ला हे 4 जाणार आहे, 8x अधिक y बरोबर इथं पण 4ला 4 जाते 11, 8x अधिक y बरोबर 11, 8x प्लस y इज इक्वल टू 11. हा इक्वेशन 4 मिळणार आहे. समीकरण 4ला 3 ने गुणायचं कारण आपल्याला कोएफिशियंट इक्वल करायचे. एक तर समीकरण 3ला 8 ने गुणावं लागणार किंवा समीकरण 4ला 3 ने. तर आपण समीकरण 4ला 3 ने गुणार आहे. समीकरण 4ला 3 ने गुणू, मल्टिप्लाय इक्वेशन 4/3. 8 3 जा 24 plus 3y is equal to 33. We get equation 5, 24x plus 3y is equal to 33. आता या समीकरण 3 हे समीकरण 5 मधून वजा करायचे. समीकरण 5 वजा समीकरण 3 करू. सबट्रॅक्ट इक्वेशन 3 फ्रॉम 5. 24x plus 3y is equal to 33 minus x plus 3y is equal to 10. 3yला 3y गेले, 24 मधून x गेला, 23x राहिले, 33 मधून 10 गेले, 33 minus 10 is equal to 23. We get value of x is equal to 1. Put value of x in equation 3. x ची व्हॅल्यू 1 आहे, x अधिक 3y बरोबर 10 इक्वेशन 3 आहे. x मध्ये 1 ठेवला, 1 अधिक 3y बरोबर 10, 1 तिकडे जाऊन वजा होणार आहे, 10 minus 1 9, 3y is equal to 9, y is equal to 9/3, 3 1 जा 3, 3 3 जा 9, y is equal to 3. y ची किंमत आपल्याला 3 मिळालेली आहे. अशा पद्धतीने उकल मिळालेला आहे. सोल्युशन इज x y is equal to 1 3. उकल